मित्रांनो, आपण आपल्या फेवरेट हिरोला नेहमी फॉलो करत असतो, त्याचं स्टाईल कॅरी करत असतो, त्याला ऑब्झर्व करत असतो, हो ना? पण मला असं वाटतं की शब्दाला आहे ना वजन असतं, आणि जो जसा शब्द असेल तो त्याचा तसा भाव आपण नकळतपणे आतमध्ये आपल्या ग्रहण करत असतो आपल्या माइंडमध्ये. मग मला सांगा की जे आपले मिलिटरीचे जवान आहे, सोल्जर्स आहेत, त्यांना आपण जवान म्हणतो, सैनिक म्हणतो, आणि त्यांचा आपण खूप कॅज्युअली त्यांना असं नाव देतो. आपण त्यांना तेवढं सिरियसली फॉलो पण नाही करत. किंवा जे लोक काही समाजासाठी करतात किंवा जे स्वतःच्या जीवावर खेळून काहीतरी परमार्थ करतात, त्यांना पण आपण तेवढं फॉलो करत नाही. म्हणजेच काय, आपण प्रतिभेला फॉलो करत नाही, आपण कर्तृत्वाला फॉलो करत नाही, आपण फक्त प्रतिमेला फॉलो करतो आणि त्यांना आपण हिरो म्हणतो. पण ते तर पैसे देऊन आपलं फक्त मनोरंजन करत असतात आणि आपल्याला काही ना काही विरंगुळा म्हणून ते हे होत असतात. तर मला काय म्हणायचं आहे की इट इज नॉट स्मार्ट ॲक्ट ना. त्यांना हिरो नको म्हणायला, त्यांना एंटरटेनर म्हणा. हिरो तर आपले मिलिटरीचे जवान आहेत, जे काही समाजासाठी करतात, असे थोर पुरुष आहेत, ज्यांचा आदर्श घेण्यासारखे आहेत. शिवाजी महाराज आहेत, संत आहेत, किती काही लोक आहेत ज्यांना आपण हिरो म्हणू शकतो आणि त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या कर्तृत्वाला आपण फॉलो करू शकतो. सो आपण जे करतो तो इट इज नॉट स्मार्ट ॲक्ट ना. सो आय थिंक वी आर सुपर फूल्स. थिंक अबाउट